मित्रहो, या व्हिडिओमध्ये आपण 10वी इंग्लिशच्या पुस्तकातील अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ही कविता समजून घेणार आहोत। मित्रहो, या कवितेमधील लहान मुलगा चंद्राला टोपलीभर चांदणे मागतो आहे। कशासाठी मागत असेल बरे? चला तर मग लगेच जाणून घेऊयात। मित्रहो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे। मित्रहो, अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ही कविता केवळ 5च कडव्यांची आहे, परंतु पहा या ठिकाणी कडव्यांचा आकार लहान मोठा आहे। पहिल्या कडव्यामध्ये 3च ओळी आहेत, दुसऱ्या कडव्यामध्ये अनेक ओळी आहेत आणि तिसऱ्या कडव्यामध्ये आणखी 2च ओळी आहेत। त्याचबरोबर पहा ओळीची लांबी देखील कमी जास्त आहे। पहिल्या ओळीमध्ये 2च शब्द आहेत, या तिसऱ्या ओळीमध्ये 5 शब्द आहेत, आणखी इतर ओळीमध्ये कमी जास्त शब्द आहेत। मित्रो, अशा प्रकारच्या काव्य लेखनाला आपण म्हणतो फ्री व्हर्स, त्यालाच मराठीमध्ये म्हणतात मुक्त छंद काव्य। जेव्हा स्टाईलचा उल्लेख करायचा असतो त्यावेळी या कवितेची स्टाईल आहे फ्री व्हर्स अशी। मुक्त छंद काव्य यामध्ये ओळीची लांबी कमी जास्त असते आणि कडव्यांचा आकार देखील कमी जास्त असतो। सुरुवातीची 3 कडवे आपण या ठिकाणी घेतलेली आहेत, नंतरची 2 कडवे या ठिकाणी आपण घेतलेली आहेत। सुनील शर्मा यांनी ही कविता डोगरी भाषेतून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेली आहे, एवढं लक्षात ठेवा। आणि चला आता एका एका कडव्याचा अर्थ समजून घेऊयात। पहिलं एक कडवं आणि दुसरं अर्ध कडवं आपण घेतलेलं आहे। मी पहिलं कडवं वाचतोय। ओ मून गिव मी मूनलाइट, बास्केट फुल और 2 बास्केट्स फुल विथ सीड्स ऑफ मूनलाइट। पा या कवितेमधील लहान मुलगा काय म्हणतोय? हे चंद्रा, गिव मी मूनलाइट, मला चांदणे दे किंवा चंद्रप्रकाश दे। किती चंद्रप्रकाश हा मुलगा मागतोय आहे? बास्केट फुल और 2 बास्केट्स फुल, त्याला एक टोपली भरून किंवा 2 टोपल्या भरून चंद्रप्रकाश किंवा चांदणं पाहिजे आहे। विथ सीड्स ऑफ मूनलाइट, चंद्राच्या बिया त्याला पाहिजे आहेत। सीड्स म्हणजे बिया पाहिजे आहेत। कशासाठी त्या पाहिजे आहेत? फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ। काय म्हणतोय तो? शहरापासून खेड्याकडे, ऑन द साइड्स ऑफ द पाथ, रस्त्याच्या बाजूला। पाथ म्हणजे रस्ता। काय करायचं त्याला रस्त्याच्या बाजूला? आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट, त्याला ते पेरायचे आहेत। आय वॉन्ट टू सो, सो म्हणजे पेरणे। मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट, अनेक छोटे छोटे प्रकाशाचे चंद्र त्याला रस्त्याच्या बाजूने, रस्त्याच्या कडेला पेरायचे आहेत। कशासाठी पेरायचे आहेत? पा द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क, संपूर्ण खेडे, होल विलेज म्हणजे संपूर्ण खेडे, काय करते खेडे? गोज टू द सिटी, शहराला जाते। डेली टू वर्क, रोजच्या रोज कामासाठी शहरामध्ये यांच्या खेड्यामधील सगळेच लोक जातात। आणि मग काय होतं? इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक, वापस येताना अंधार पडतो। बिकम्स डार्क म्हणजे अंधार पडतो। ॲज माय विलेज इज क्वाईट फार, द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स, नायदर बस नॉर कार्ट फ्लाईज, when my father returns home I am asleep and he goes back early in the morning while I am sleeping। पहा त्याला कशासाठी चंद्र पेरायचा आहे, रस्त्याच्या बाजूला लावायचा आहे? कारण सगळंच खेडं शहरामध्ये कामाला जातं आणि वापस येते वेळेस त्यांना खूप अंधार पडतो। कशामुळे अंधार पडतो? ॲज माय विलेज इज क्वाईट फार, त्याचं खेडं बरंच दूर आहे शहरापासून। द रूट इज टफ, रूट म्हणजे रस्ता आणि टफ म्हणजे अवघड आहे, त्यांचा वापसीचा रस्ता अवघड आहे, अंधार असतो। फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स, त्या रस्त्यावर अनेक साप आणि विंचू असतात। नायदर बस नॉर कार्ट फ्लाईज, त्या ठिकाणी बसही नसते किंवा बैलगाडी देखील ये जा करत नाही। फ्लाईज म्हणजे ये जा करणे। व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप, जेव्हा त्याचे वडील घरी येतात, पायी ते घरी आलेले आहेत, पाठीमागं अंधार दिसतो आहे, तो म्हणतो आय एम अस्लीप, मी झोपलेला असतो।
अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग, आणि त्याचे वडील लवकरच बाहेर जातात पुन्हा. व्हाईल आय ॲम स्लीपिंग, त्यावेळी देखील तो झोपलेलाच असतो आणि म्हणून कदाचित त्याला चंद्रप्रकाश पाहिजे असेल. पाहतो काय म्हणतोय. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. काय म्हणतोय तो. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. कर्जाने मला चंद्रप्रकाश किंवा चांदणं पाहिजे आहे असं तो म्हणतो. मित्रो, कवी लोन हा शब्द वापरून ग्रामीण भागातील लोकांची दुःख, त्यांची आर्थिक चणचण व्यक्त करतो. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. त्याला जो अंधार असतो त्या रस्त्यावर, त्याला तो रस्ता प्रकाशमान करायचा असतो जेणेकरून माय फादर रिटर्न्स अर्ली, त्याचे वडील लवकर येतील असं त्याला वाटतं. पुन्हा तो काय म्हणतोय. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स. मला देखील पऱ्यांच्या कथा वडिलांकडून ऐकायच्या आहेत. फेरी टेल्स म्हणजे पऱ्यांच्या कथा. अँड स्टोरीज फ्रॉम हिम, आणि कथा त्यांच्याकडून मला ऐकायच्या आहेत असं हा मुलगा म्हणतो. चला पुढील आणि शेवटचं कडवं पाहूयात. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. काय म्हणतो तो. हे चंद्रा, मला टोपलीभर चांदणे दे. आय वॉन्ट टू सो, मला ते पेरायचं आहे. सीड्स ऑफ मून, चंद्राच्या बिया पेरायच्या आहेत. हा देखील विषय ग्रामीण भागामधील आहे. पेरण्या, बिया वगैरे. ऑन द साइड्स ऑफ द पाथ, रस्त्याच्या बाजूला मला या चंद्राच्या बिया पेरायच्यात, मग त्याची झाडं उगतील, मग खूप प्रकाश पडेल असं त्याला वाटतं. सो म्हणजे पेरणे. मित्रो, सुनील शर्मा यांनी ही डोगरी भाषेतून ही कविता ट्रान्सलेट केलेली आहे. हे आपण पाहिलेलंच आहे. आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत तो शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, कारण 11वी 12वीच्या अभ्यासासाठी देखील तुम्हाला हे चॅनल उपयोगी पडणारच आहे. आणि मित्रो, या ठिकाणी फिगर्स ऑफ स्पीच वर 2 व्हिडिओज दिलेले आहेत आणि राईम स्कीम आणि रायमिंग वर्ड्सवर 1 व्हिडिओ दिलेला आहे. हे 3ही व्हिडिओ पहा. या 3ही व्हिडिओच्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वर आय बटनमध्ये देखील येणार आहेत. मित्रो, या कवितेचं पोएटिक ॲप्रिशिएशन आपण या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. हा व्हिडिओ देखील अवश्य पहा. भेटूया या कवितेच्या पोएटिक ॲप्रिशिएशनच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.